इट्स सो डिस्कस्टिंग. शास्त्रीय संगीत ऐकत असते ती. बरं बाई, तुला ऐकायचंय ना, तू ऐक ना. मला कशाला घेऊन जाते त्या कॉन्सर्टला? शपथ, असं वाटतं ना तो तबला घ्यावा आणि त्याच्यावर डोका आपटाव भेंडी. त्यात ऐकण्यासारखं काय मला आज पण समजत नाही. जस्ट वेस्ट ऑफ टाइम. अरे म्युझिक असावं तर कसं जबरदस्त रॉक. आयुष्य अशा धुंदी जगायला पाहिजे ना. हाय इन द स्काय, जस्ट फ्लाय अँड फ्लाय हाय. असं छोटं आयुष्य जगण्यात काय मजा नाही साला. आपण पण त्याच दुनियेत राहतो ज्या दुनियेत वॉरन बफे, बिल गेट्स आणि अंबानी राहतात. हा, आता हा वॉरन बफे. वॉरन बफे का शास्त्रीय संगीताची आवळावळ करून मोठा झाला का? नाही ना भाऊ, समजत नाही राव तिला. नाही, तिच्यासाठी आपली ड्रीम सोडून देणार नाही. प्रेमात पडायलाच नको ना सगळ्यात बेस्ट. तिच्यासाठी कोणत्या मुलीकडे बघितलं पण नाही यार आपण. पण ही कशी काय आली अरे आयुष्यात? ही जोडी जमून चूक केली ना भाऊ. तू काय हाय होता का? पण त्या जगणे आणि त्याच्या चुका रिपेअर करायला बसलोय ना आपण. येस, ठरलं. आत्ता तिला मेसेज करतो आणि आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट युअर लाईफ. एक मेसेज आणि इट्स ओव्हर ना भाऊ. नाही यार, तिचं हे हसणं आठवत राहते. मग तिची इयरिंग्स डुलताना दिसत राहते. मध्येच ती म्हणत असते मला, हे मॅड आहे का तू? असं तिचे विचार ना कानात घुमत राहते. आई शपथ भाऊ, डोळ्यात सगळं जग साचतं.